इकडे शेअर केलं माझ्याकडे. आता काय करा, हे करा, ओपन करा. सॉफ्टवेअर आहे बघा आपलं बिझनेस सीआरपी. डबल क्लिक करा, ओपन करा. बरोबर, येस. हिरवे बटन आहे, कंटिन्यू करा. येस, तुमचे शॉपचं नाव आहे बघा. एंटर मारा, एंटर मारा, एंटर. ओके, 1 टाका. युजर आयडी 1 डायरेक्ट टाईप करा. 1 एंटर. पासवर्ड पण सेम 1. दोनदा एंटर मारा. हो, अजून एकदा. ओके ओके, हे मेन स्क्रीन आली आपली सॉफ्टवेअरची. ओके, आयटम्स ऍड करणे. इथे राईट साईडला बघा आयटम्स नावाचं ऑप्शन आहे बघा. सेकंड नंबरचं बटन, त्याला क्लिक करा. ओके, आता न्यू बटनला क्लिक करा. इथे लेफ्ट साईडला पहिलंच आहे बघा, न्यू. येस, इथे टाका ब्रँडचं नाव. कोणतं घेताय? तुमच्यापैकी ऍड केलं ह्यापैकी घ्या. काढला लागेल. हा, हेच घेताय काय? ठीक आहे. आता याचं हे टाका. कितीची बॉटल आहे? 195 ml. तिथे टाका स्पेस 19 ते 450 टाका. त्याच्या पुढेच, त्याच्या पुढेच टाका स्पेस टाका. एक नुसते 450 650 आहे ना. ओके, ml खाली आपण टाकणार आहोत ना, वेगवेगळे परत खाली ऍड करणार आहोत ना. ओके, एंटर एंटर मारत द्या. आणि तिथे एंटर एंटर. इथे टॅक्स फ्री टाकायचं. टॅक्स फ्री, जीएसटी वगैरे काय नाहीये तुमचं. टॅक्स फ्री. ओके, मारा एंटर. नाही, हा, तिथे तुमची कंपनी ऍड करा ना. ही कोणत्या ब्रँडचा आहे तुमचा? हा, तिथे एंटर. पुढे एंटर मारून कंपनीवर या ना. हा हा, इथे आता प्लस बटनला क्लिक करा, ग्रीन कलरचं. ओके, इथे कंपनी ऍड करा, टाईप करा. ओके, मारा एंटर. सेव्ह करा. ओके, अजून बाकीचे पण ऍड करून घ्या कंपनी. अजून कोणते कोणते येतात? जे लिस्ट ऍड झाले तुमचे एका वेळी. ओके, सेव्ह करा. हरेश ट्रेडर्स. आणि म्हणजे तुमचे टाईप होते ना ते, त्याविषयी आपण म्हटलेलं वाईन किंवा बिअर वगैरे टाईप होते, ते वाले टाकायचे टाईप तुम्हाला. नाही, कंपनीची नाव आहे ना. ओके, येस. आता ते ऍड करा. आता नवीन ते घालवा. अगोदर हरेश आहे ते घालवा. इथे टाका. एंटर मारा, एंटर मारा. डायरेक्ट सेव्ह होणार. एंटर मारा, एंटरच मारा ना. हो हो, परत नेक्स्ट पुढचं टाका. एंटरवर सगळं काम होतं तुमचं. माऊसला हात लावायची गरज नाही, म्हणजे वेळ पण वाचतो तुमचं. मारा अजून एकदा एंटर. हो, मारा एंटर मारा. ओके ओके ओके, स्पेलिंग चेक. दोनदा एंटर मारायचा. ओके, झाला. नेक्स्ट. जेवढे ग्रुप आहेत तेवढे ऍड करून घ्या तुमचे. ओके, झाले ना. ओके, हे क्लोज करायचं. ओके, आता इथे कोणते येणार? हा किंगफिशर. हो, नाही, खाली सिलेक्ट करा ना कोणता ग्रुप येणार तो. ओके, आता तिथे ग्रुप आहे ना, आयटम ग्रुप. ग्रीन बटनला क्लिक करा. हा, ग्रीन ग्रीन बटन आहे काय बाजूला? आयटम ग्रुपच्या समोर 1000 ml आहे ना. हा, त्याचे ग्रीन बटन आहे ना, त्याचे 650 ऍड करायचं आपल्याला. हा, 650 ऍड करा. बरोबर, टाका इथे. टाक 650 ml. ओके, सेव्ह करा. हे क्लोज करा. ही छोटी विंडो क्लोज करा. आणि पण ऍड करतो ना आता. 500 झालं, 330 ml. हा, करा करा. जेवढे आहेत ml ऍड करा. बरोबर.
सेव्ह कर. अजून कोणता आहे? किती लेवलचे छोट्या बटन 180 आहे ऍड केलं. 180 आहे ना? हा 180 आहे 90 180. 370. ओके झाले ना. क्लोज करायचे छोटे विंडो. ओके म्हणजे आता ग्रुप आणि टॅब आपले एक ऍड झाले. ते आता सिलेक्ट करा तो 650 आयटम ग्रुप. हा ओके बस एंटर. डायरेक्ट ह्याच्यावर या परचेस प्राइस सेल प्राइस खाली. हा ओके टाका इथे परचेस प्राइस टाकायचे. परचेस प्राइस सेल प्राइस टाका तुमची किती आहे ती. हे परचेस आहे तुमची. परचेस म्हणजे तुमची खरेदी. हा हो आणि बिलावरती आहे ना? हा बिलावरची टाका. हो बिलावरची येते ती. तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता. म्हणजे आपल्याला किती ह्याच्यावरती डिपेंड आहे ना. हो तुम्ही पुढे आलात तर सर तुमचा पुढे गेला. एंटर. ओके एंटर मारा. हो इथे सेल प्राइस किती रुपयाने विकणार. ओके एंटर. इथे एमआरपी म्हणजे याच्यावर प्रिंटेड किती असते. एमआरपी वेगळी असते काय का गरज नाही. एमआरपी वेगळी असते. मग एमआरपी का असेल जास्त तर टाकू शकतो. जास्त ते कमी असते. कमी असते मग एमआरपी नका टाकू. बस हो बस डायरेक्ट आता काय करा माहिती आहे. इथे आहे बारकोड वर या. ऑप्शन आहे बारकोड. ओके हा बारकोड स्कॅन ने स्कॅन करा. नाही डायरेक्ट होणार नाही ना. डायरेक्ट नंतर करतो स्कॅन. आता काढा तो. हे काढा. एक मिनिट करा कंटिन्यू. बारकोड टाकला इथे आणि इथे लगेच त्याचा बघा ओपनिंग स्टॉक क्वांटिटी किती बॉटल आहेत ते टाकायचे. किती आहेत त्या बॉटल. 650 किती आहेत आपल्याकडे. आता मोजलेले आहेत ना. तुझ्या वहीवरती किती बॉटल कोणत्या नंतर चेंज करू ना मी. हो चेंज करू शकता. एकदा प्रॉपर टाकलं की एकदा अपडेट होऊन जाईल तुमचा. हे दे ना. काय पाहिजे वही दे ना. तुझी वही. ओके 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 50 सेव्ह करा. बस वरती सेव्ह बटन आहे बघा. ओके ओके नेक्स्ट पुढचा टाका. नंबर बिझनेस स्ट्रॉंग टाका ना याच्यामध्ये पुढे मेन्शन. हो जे असे प्रमाणे असेल तर त्याप्रमाणे टाका. बरोबर. आणि त्याचे कितीची बॉटल आहे का 500 300 180 का असेल ते टाका. ते पण लिहू पुढे. हो येणार ना आपल्या एमएल मध्ये बनवलं. हो पण ती खाली येणारच. फक्त अंक टाकून ठेवा कारण त्याचे वेगवेगळे परत हे असणार ना. ओके ठीक आहे. खाली काय असेल त्याप्रमाणे चेंज करा. आता डायरेक्ट नेम पण टाकू. काय गरज नाही. काय गरज नाही. बारकोड वर आपलं होणार आहे. परचेस सेल आणि डायरेक्ट बारकोड टाका आणि क्वांटिटी टाका. ओके डायरेक्ट बारकोड वर या. स्कॅन करा. तुमचा तो हे करा. क्यूआर कोड आहे का त्याला. क्यूआर कोड स्कॅन झाला तुमचा. क्यूआर कोड वर डिलीट बटन दाबा. डिलीट. आता बॅक स्पेस मारा. इकडनं आता इकडनं जायचं असेल तर बॅक स्पेस आणि तिकडनं इकडे यायचं असेल तर डिलीट. क्यूआर कोड बोट धरा. अंक धरा क्यूआर कोड वर. बारकोड स्कॅन हा दिसताना तोच दिसेल नाही. नाही आता झालं बघा बरोबर. त्यामुळे जर तो असेल ना क्यूआर कोड तो त्याच्यावर स्कॅन करायचा. नाही तर क्यूआर कोड स्कॅन झाला तर पण चुकणार ते. आता एकदा स्कॅन झाला की प्रॉब्लेम नाही. हो काय नाही. आता क्वांटिटी टाका. बस ओपनिंग स्टॉक क्वांटिटी. ओपनिंग स्टॉक आले तर गडबड. पुढे पुढे इथे ओपनिंग स्टॉक क्वांटिटी.
खाली शेवटचा ऑप्शन हा बरं आणि सेव्ह बटनला क्लिक करा सेव्ह ओके नेक्स्ट पुढचा टाइप करा डायरेक्ट हे तुमच्या सोबत असतील ना तर ह्याप्रमाणे एक एक बॉटल जरी काढून दिले ना तुम्हाला तर फटाफट होईल इझी कारण तुम्ही इकडे बघणार परत स्टॉक बघणार तिथं वेळ जाणार त्या लिस्ट प्रमाणे एक एक बॉटल जरी काढून दिले ना त्यांनी तुम्ही इकडे टाकलं फटाफट बारकोड स्कॅन केला रेट टाकलं ऍड होत आणि तुम्ही टाकताय का मला तर समजलं ना मला समजलं ना तुम्ही टाकत जाऊ फटाफट तुम्हाला आता हातात बसलाय ना चालेल थोडं टाकतो पाहिजे तर टाकतो मी ओके ओपनिंग क्वांटिटी इंटर मारून पुढे या जास्तीत जास्त शक्यतो कीबोर्डचा वापर करा की फास्ट होणार तुमचं सेव्ह करा ओके ऍड करू मी इकडनं ओके सांगा प्रोडक्ट हे स्पेलिंग झालं ना क्यूबॉक झालं स्पेलिंग UBORG ओके स्ट्रॉंग टाका 650 ml 650 याच्यामध्ये जाणार ना ते 650 ml ते सगळं बरोबर परचेस प्राइस टाका 185 सेल प्राइस 200 स्कॅन करा बारकोड क्वांटिटी किती आहे स्कॅन नाही झाला एक सिंगल बीप येणार हा सिंगल बीप आले की समजायचे क्वांटिटी किती क्वांटिटी 270 ओके नेक्स्ट सेव्ह केला हो क्यूबॉक वाईट स्पेलिंग बरोबर आहे ना ट्यूबॉक TUBORG माइट किती ml माइट 650 ml ओके बाकी सेमच आहे ना सेम फर्मेंटेड ते चेंज करा माइल्ड ओके परचेस सेल किती परचेस 185 सेल सेल आहे का 205 बारकोड स्कॅन करा ओके हे सिंगल पे वाली का समजा तुमचा प्रॉपर स्कॅन झाला ओके क्वांटिटी किती टाकू क्वांटिटी टाका 22 ओके नेक्स्ट बडवायझर माइंड BUD हाँ W हाँ EI SEL ओके माइल ना किती वाली 650 वाली 650 वाली ना माइंड मध्ये ओके माइंड परचेस 225 सेल प्राइस टाका 250 ओके बारकोड घ्या बारकोड करा स्कॅन ओके स्टॉक किती टाकायचा स्टॉक टाका 36 40 टाकू ओके नेक्स्ट LP माइंड झालं ना LP माइंड होतं लंडन LOND LOND
लंडन LOND लंडन LON लंडन स्पेलिंग LONDON ओके लंडन लिजनर PIL PIL SNER SENR SNER PIL SNER ओके किती ml वाले ते 650 ओके माइल मध्ये ना मध्ये ओके परचेस परचेस टाका तुमची 130 130 सेल 140 ना 45 बारकोड घ्या बारकोड टाकू ना हो QR कोडवर बोर्ड ठेवा ओके स्टॉक किती टाकू ओके नेक्स्ट जाऊन गेलो सांगतो मी फोन मला आता FSH बरोबर ना परवा गाडी येतली 650 वाली सर 650 माइल मध्ये ओके परचेस परचेस टाका 185 परचेस सेल सेल 205 ओके आणि बारकोड 180 कॅल्सी पाहिजे नेक्स्ट भरला ना तू बरं आधी सगळं 200-300 जायचं मला नेक्स्ट पुढे सांगा दिलत ना हो झालेला नाही टिक मार्क करा जरा पेनाने ठीक आहे समजलं मला ओके ट्रान्सफर करा स्पेलिंग कसं आहे KS कसे CAL हां CARL हां SDERG ओके अल्फाबेट हां स्ट्रॉंग किती ml ते काय बिल्लाचा आणि यांचा फरक पडेल थोडा नावावरती म्हणजे बिल ऍड करताना यांचे नाव वगैरे कसे काय त्याच्यात काजू एलिमेंट आहे ना हा मग तशी टाकावं लागणार प्रत्येकाचं वेगवेगळं ब्रँड हो हो म्हणजे त्या बिल्लावरती हो हो तर स्ट्रॉंगच टाका ओके 650 ml 650 ओके माइल मध्ये देणार ना ती नाही सर एलिफंट करा तिथे एलिफंट ओके स्ट्रॉंग एलिफंट म्हणू स्ट्रॉंग एलिफंट स्ट्रॉंग असं टाकूया शॉर्ट मध्ये टाकलं तर इलेफंट BHN थोडेसे हिंट भेटले तरी स्टार्ट करतात ना हो हो बघा बरोबर आहे ना बरोबर 650 माइल मध्ये टाकू ना माइल्ड मध्ये टाका नाही ही स्ट्रॉंग मध्ये परमनंट ओके परमनंट ओके परचेस 225 सेल झाली 255 255 हा 255 ओके बारकोड करा इथे ओके किती स्टॉक आहे हाँ 35 नेक्स्ट पुढचा स्पेलिंग असेल मध्ये स्पेलिंग नाही CARLSHEER हां पण ची टाकायला SMOOTH माइल्ड
याच्यामध्येच आहे ना परचेस टाका 225 टाका नाही सॉरी 230 215 टाका 215 ना ओके सेल प्राइस टाका 235 बारकोड हाँ ओके करा स्कॅन ओके क्वांटिटी 21 टाका सेव्ह झालं मागे ओके ओके इथे आले प्रोडक्ट इथे कोणता होता तो आताचा पासबुक स्मूथ हा ना डबल क्लिक करायचे त्याच्यावर एडिट करता येतो आता इथे 18 ओपनिंग मध्ये 18 टाकला किती टाकू टोटल 21 टाकू ओके आणि अपडेट म्हणायचं यस नेक्स्ट न्यू छोटा आहे ना जरा हाताने स्कॅन मारायचं लहान असतं लांब गेला रेड स्पॉट पाडत त्याच्यावर प्रेस करा बटन सॉरी ऑटो केला नाही घेत ओके यस कॉन्फिगर टाका पुढे पुढे एंटर करून पुढे आणि ते घालवा बाजूला क्लिक करा स्टार टॅक्स पे करा जीएसटी 5% तेवढा पण चुकवतो 5% ला द्यायला जाऊ टॅक्स पे करा तिथे एंटर मारा ओके बारकोड ओके 21 पुढे पुढे झालं ना यस झाले बाकी सगळे असलं तुम्ही ऍड करा हो समजलं ना इथे ह्याप्रमाणे ऍड करायचे मध्ये जायचं आणि ऍड हो आता इथे ओके केले का सगळे आपले ऍड झाले बघा टोटल इथे दिसतात किती ऍड झाले ओके आता नेक्स्ट जाऊया पुढे एक 2-4 बॉटल ऍड केलेला घ्या ओके हे आपले मेन स्क्रीन आले ओके आयटम लिस्ट वगैरे इकडे आयटम्स मध्ये आता आपण जेव्हा बिलिंग करणार ना इथे पीओएस ऑप्शन आहे का पॉज ही ओपन करून ठेवायची ओके इथे न्यू बटनला क्लिक करायचे पीओएस ची विंडो येणार इथे पॉज ओके इथे कस्टमरचं नाव वगैरे नंबर टाकायचा असेल तर व्हॉट्सअपला सेंड करायचं असेल ना जसं मी माझा नंबर टाकला इथे तर कस्टमरचा व्हॉट्सअप नंबर घ्यायचा आहे तुम्हाला आणि इथे डायरेक्ट एंटर मला इथे कर्सर आला बघा ब्लिंक होतोय बारकोड किंवा बॉटल इथे स्कॅन करा कोणतेही बॉटल जो कस्टमर घेईल स्कॅन मारायचे ऍड करा स्कॅन करा ओके ऑटोमॅटिक पडली बघा ओके जेवढे बॉटल घेईल तेवढे स्कॅन करा इथे 2 झाला बघा क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढत जाणार तुम्हाला काही करायची गरज नाही 2 घेतलं तर 2 वेळा स्कॅन मारायचे 4 वेळा ऑटोमॅटिक प्लस होत जाणार दुसरी मारा कोणत्या तरी तीच पडली ना बरोबर ओके अजून एक मारा
ओके बघा 2 मार्क बघायचे तुझी क्वांटिटी त्याची अमाऊंट टोटल आणि टोटल बिल किती झालं सांगा 740. ओके प्लस इथे तुम्हाला टोटल बिल पण दिसतं. कोणाचं डिस्काउंट वगैरे दिला तर इथे टाकू शकता डिस्काउंट. ओके आता सपोज कोणाला बाबा एक 10 रुपये डिस्काउंट द्यायचं तर ऑटोमॅटिक 10 रुपये लेस होणार. तुमचे 730 रुपये तुमचं डिस्काउंट आपलं टोटल बिल किंवा राऊंड अप करायचं आहे 40 रुपये देऊन 700 रुपये पण करू शकतो. ऑप्शनल आहे द्यायचं असेल तर. आणि फक्त इथे सेव्ह बटनला क्लिक करायचे. सेव्ह केलं की तुम्हाला विचारतं व्हॉट्सअप सेव्ह करायचं आहे का सेंड करायचं आहे का डायरेक्ट व्हॉट्सअपला पण तुम्ही पाठवू शकता. व्हॉट्सअप लिंक करून देऊ का तुम्हाला लगेच? व्हॉट्सअप लिंक करून ठेवून द्या. ओके तर तुम्ही कोणत्या नंबरवरून पाठवायचं व्हॉट्सअप ओपन करा. तुमचा पर्सनल नका यूज करू पण तुम्हाला इथे हे दाखवत राहणार. पीओएसला आलात ओके एक क्लोज करा. एस्केप मारा एस्केप कीबोर्ड एक्सप्रेस मध्ये ना. ओके आता या पीओएसला या डायरेक्ट क्लिक करा. पीओएसला यायचं. ओके एंटर मारा की आता खाली ऍड झाले बघा दिवसभराचे ऍक्ट मगाशी क्लिक मारले बघा. एंटर मारा डायरेक्ट पीओएस येणार. एंटर मारा किंवा न्यू ला क्लिक करा. न्यू वरती कर्सर असतो आपला. बस आता बॉटल स्कॅन करत राहायचं डायरेक्ट दिवसभर. म्हणजे आता केला कस्टमर का ती सेव्ह करून टाकायची एंट्री. आता एक मारा 1-2 बॉटल. ओके आता कस्टमर येईल तसे स्कॅन करा. अजून एक करा कोणती तरी बॉटल. ओके किंवा सेम बॉटल त्याने डबल घेतली सपोज. ओके स्कॅन मारायचे. स्कॅन करून झाले तर सेव्ह करून टाकायचं. शॉर्टकट अल्ट एस मारला ते चालतो. सेव्ह कशाला करतो परत ते राहू देतात हे ऑनेस्ट ठेवणार पण एंट्री तुमची सेव्ह नको करायला. तुमच्याकडे बॅकअप वगैरे सध्या काय नाहीये. बॅकअप साठी सेव्ह नाही करायला काय करायला लागेल? हे काय सेव्ह बटन दिलेलं आहे बस. कुठे? हे खाली हे सेव्ह झालं ना. हा त्याच्या पुढच्या कसं येस म्हणा फक्त बस. परत नवीन चालू ना. हा भाई पीओएसला पीओएसला या एकदा. पीओएस ओपन करून ठेवायचं. डायरेक्ट सेव्ह म्हणा बाकी काय विचारणार नाही तुम्हाला. ओके आता एंटर मारा डायरेक्ट बस. आणि इथे बॉटल स्कॅन करायचं फक्त. हो स्कॅन मारायचं आणि एकदा सेव्ह करायचे. कस्टमर गेला की ऑटोमॅटिक सेव्ह होणार. तुम्हाला कुठे क्लिक पण करायची गरज नाही. जो कस्टमर येईल त्याचा ऍड करायचं. 2-4 कस्टमरचे एकदम ऍड केला कंटिन्यू तरी चालू शकतो पण ती ऍड करून टाकायची. ओके आता सपोज एक 4-5 कस्टमर आला त्यांचे ऍड करायचे एकाच्यात. सेव्ह एकदा क्लिक करायचे की ती एंट्री पुरी सेव्ह झाली. झाली नेक्स्ट. आता नवीन फ्रेश विंडो आली म्हणजे तुम्हाला क्लिक करायचीच गरज नाही. बरं ना एकदम फास्ट करून ठेवलं. बॅकअप ह्याला कॉम्प्युटरला तुमच्या घ्या. बंद झालं तर हार्ड डिस्क. इथे आता तुम्हाला कसं हे ओपन करून ठेवायची स्क्रीन. कस्टमर काउंटर आला की प्रत्येक बॉटल स्कॅन मारायची देऊन टाकायची. 2-4-5 मिनिटं सेव्ह करून टाका. तुमचं काउंटर इथे रेकॉर्डला पण गेली. काउंटर पण क्लिअर झालं. एंट्री पण करून ठेवणार. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवतो सर्व. आता इथे पीओएस ला झालात ना. पीओएस ला ना दिवसाच्या सगळ्या एंट्री दिसणार तुम्हाला. इथे प्रिंटला आलात की इथे तुम्ही टोटल हो पीओएस मध्ये दिवसाचा तुम्हाला ह्याचा रिपोर्ट बघायचा. तर इथे स्टॉक मध्ये आलात ना. स्टॉक रिपोर्टला यायचं. ओके करायचं की इथे दिवसभर सगळे बॉटल येणार. आणि इथे प्रिंटला यायचं. किती राहिले प्रिंटला आलात की इथे तुम्हाला दिसणार. आता ओपनिंग याचे आता हे बघा सेल झालेल्या पैकी कोणता आहे हा बघा 21 भरला होता आपण. ओके 2 सेल गेले 19 तुमचे राहिले. व्हॅल्यू असा येणार तुमचा प्रॉपर. ओके इथे तुम्ही बघा इथे हे इथे जाऊन तुम्ही डायरेक्ट पीडीएफ करू शकता. हे पीडीएफ व्हॉट्सअप करायचं असेल तर त्याला ते व्हॉट्सअपच लिंक करावं लागणार. हो व्हॉट्सअप लिंक करावं लागणार तुम्हाला. आता डायरेक्ट तुम्ही हे करू शकता किंवा इथे लोकेशन वगैरे चेंज करून तुम्ही ज्या लोकेशनला पाहिजे बघ इथे गेलात ना इथे तुम्ही ओके म्हणायचं. इथे तुम्हाला पीडीएफ ज्या लोकेशनला पाहिजे डेस्कटॉपवर पाहिजे इथे सेव्ह पण करू शकता. हा रिपोर्ट तुमचा डेस्कटॉपला तुमचे सेव्ह होणार. इथे बघितलं तर तुमचा बघा स्टॉक रिपोर्ट नावाने सेव्ह झालेला आहे.
ओके 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 केलेलं आहे वाटलं की ते सेल क्वांटिटी टोटल क्वांटिटी दाखवून इथे सेल क्वांटिटी खाली कर इथे दिसतो ना हो सेल किती आला सेल व्हॅल्यू हॅलो कुठे एवढं नव्हतं एवढं लेट ते तू बोललीस तो डॉक्युमेंट ते बोलले काय म्हणते बघूया काय ते कन्फर्मेशन लेटर घेतलं होतं बघा 650 हे असेल ना ते हा हे 30 ml चं किती येस 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 तसाच तो सेव जसं त्यावेळेस सांगितलेलं ना हां तसं सेव्ह केलं सेव सेव दोन कॉलम ऍड करायला सांगितलेलं ते का हो तसा सेम सेव्ह केला आपण तो माझ्याकडे प्रिंटर होता तो सेव्ह केलेला त्याच्यात मग अपडेट करून दिला तुम्हाला इथे डेस्कटॉप वर तुमचं सेव्ह होईल बघा म्हणजे त्यांना समजायला पण बरं ना काय असेल आपल्याला शेवटला समजायला हो पण एका लाईनीत येत नाही असं माइल्डचं माइल्ड वाईनचं वाईन समजलं का कसं म्हणताय त्याचे सिक्वेन्स आहे हा. बघा फर्मेंटेडच यायला पाहिजे त्याच्यानंतर माइल्डचे यायला पाहिजे अच्छा तसे तर 500चे म्हटलं तर 500चे यायला पाहिजे आता तेवढं शोधावं लागेल ना समजलं ना मग तुम्हाला काय करावं Sequence एक लागणार लागली. हे आता आपण नॉर्मल हे काढलंय इथे पीओएस ला आलात इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकू शकता डायरेक्ट पुऱ्या महिन्याचे तर टोटल महिन्याचं तुम्हाला इथेच सेल दाखवतो एका सिंगल क्लिकवर मंथ वाईज इथे समजा तुम्हाला क्लिक केलात 1 तारखेपासून 1 तारखेपासून आताच्या डेट पर्यंत मंथली बस मंथली क्वार्टरली ओके केलात की सगळी वाउचर्स येणार इथून पण काढू शकता दुसरी गोष्ट रिपोर्ट्स मधून काढू शकता इथे रिपोर्ट्स मध्ये आलात ना इथे आहे बघा पीओएस रजिस्टर ओके त्याच्यामध्ये आला पीओएस रजिस्टर इथे किंवा पीओएस समरी काढलं तर पुऱ्या इथे पण सेम पुऱ्या महिन्याचे 1/4 पासून तुम्ही किंवा का असेल त्या महिन्यापासून तुम्ही डेट टाकायचे ओके करायचं पूर्ण तुमचा सेल आहे ना त्याच्यामध्ये पुन्हा दाखवतो परचेस एक तर इथून येऊ शकता तुम्ही ट्रान्झॅक्शन मधून ट्रान्झॅक्शन परचेस इथे किंवा उजवीकडे पण बटन आहे बस परचेस ला इथे न्यू बटनला क्लिक करायचे एंटर इथे डेट टाकायची कधीच्या तारखेचं बिल आहे ते एंटर पार्टी नेम इथे ऍड करायला हो प्लस बटनला क्लिक करून आता इथे मगाशी तुमचे जे अमित ट्रेडर्स वगैरे काय ते सगळ्या ट्रेडर्सची नाव इथे ऍड करायचे तुम्ही ओके आता सपोज तुमचं मी एक ऍड करतो अमित ट्रेडर्स हॅलो कुठचा तो कोल्हापूर पुणे मुंबई कोल्हापूर बस वन टाइम मध्ये त्याचे डिटेल्स ऍड करायचे आहेत तुम्हाला बाकी काय वॅट नंबर जीएसटी नंबर टीन नंबर काय असेल ते इथे तुम्ही टाकायचा वन टाइम मध्ये सेव्ह बटनला क्लिक केलं हा इथे त्याचा ओपनिंग बॅलन्स म्हणजे का जुना जर लेजर मेंटेन करायचं असेल जुना बॅलन्स काय हा मग मागील बाबा आपण त्यानं बाबा 10,000 आहोत इथे त्याचं ओपनिंग बॅलन्स मध्ये टाकू शकतो मागचं अमाऊंट टाकायची काय म्हणतात अमाऊंट त्याचं लेजर टॅली करत मॅच करायचं असेल तर बस इथे डिटेल्स टाकला की त्याचं सेव्ह करायचं वन टाइम मध्ये तुम्हाला अमित ट्रेडर तुमचा ऍड झाला बघा असे प्लस बटनला क्लिक करून तुम्ही किती तुमचे ट्रेडर्स ऍड करत जायचे ओके आता इथे तुमचा अमित ट्रेडर झाला बघा एंटर मारायचा की इथे त्याचा टीपी नंबर टाकायचा जो का नवीन येईल तो नंबर बस एंटर मारत आलात इथे एक तर मॅन्युअली जी बॉटल आपण रिसिव्ह केली आपले परचेस केले ती स्कॅन मारायची त्याच्यातली मारा एक कोणती स्कॅन करा आपण बारकोड कसा सांगते कसली
ऑटोमॅटिक पडला बघा. बस किती 100 बॉटल आले तो काय लोड झाला. डायरेक्ट क्वांटिटी विचारणार तुम्हाला. हा का किंग फिशर 650 ऑटोमॅटिक लोड झाला. इथे डायरेक्ट क्वांटिटीवर कर्सर थांबणार तुम्हाला. ओके आता किती 100-50 काय इथे परचेस प्राइस टाकायची. आता मागेल तुमची 185 होती, आता बाबा 190 झाले तर तुमचं तुम्ही चेंज करायचं बिलाप्रमाणे. बस एंटर मारा द्यायचं. तुमचं ऍड झालं. आता अजून एक करा दुसरं. आता कर्सर बघा तुमचा आयटमच्या नेम तिथे ब्लिंक होतोय बघा. बस स्कॅन केला की ऑटोमॅटिक तोच ब्रँड घेईल. तो बघा आला नाही. तुमचा QR कोड स्कॅन झाला बघा. QR कोड बोट ठेवा. थांबा हे घालून ठेवा. थांबा. ओके आताच करा स्कॅन. ओके तो बघा आला. 2 स्ट्रॉंग 650. तो ह्याच्या 20 मागवला. फक्त क्वांटिटी टाकायचं, रेट टाकायचं, एंटर मारा द्यायचं तुम्हाला. सपोज एखाद्या वेळी तुमचा बारकोड चालला नाही ते एंटर मारलं की ते लिस्ट झाली बघा. तुम्ही नावाने पण इथे घेऊ शकता जो पाहिजे. तुम्हाला जो फोन पाहिजे इथे टाईप केलं तर KI टाकला की किंग वाले सगळे आले बघा. डाऊन एरो मारून जो तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे तो सिलेक्ट करायचा, क्वांटिटी टाकायची, रेट टाकायचा, एंटर मारा द्यायचं. आणि एक सेकंड आता हा बोला. ते आपल्याला स्कॅन करून बोललो तर बघा आपण ते हे करून टाकलं शिफ्ट करून. जास्त क्वांटिटी असते ते नेक्स्ट पार्ट तुम्हाला पुढे सांगतो. ते एक्सेल फाईल तुम्हाला एक्सपोर्ट करतो. त्याच्यात मग तुम्हाला ते तुमचं त्यांच्याकडून एक्सेल बिल मागून घ्यावं लागेल. मग तुम्हाला एक एक्सपोर्ट करून देणार. त्याच्यात कशात नाही ही बिल आहे तुमची. ही प्रिंटेड ऍड करणार ना. ही नाही डायरेक्ट होणार. ही नाही स्कॅन. हो. ओके आणि तुमचे तसं पण हे फास्टच आहे. आता एक थोडे 5-10 प्रोडक्ट असतील ना डायरेक्ट स्कॅन करून क्वांटिटी टाकले काम झालं. सर्च पण करायची गरज नाही. बारकोड तेच असणार. ओके इथपर्यंत आला. त्याच्यानंतर तुमचे TCS आणि चार्जेस असतात बघा किंवा हमाली वगैरे असते ते. हे आता टोटल तुमचं ऍड करून झालं ना इथे तुमचं टोटल एवढं बिल दिसणार. ते चार्जेस ऍड करा. इथे बघा खाली अदर चार्जेस ऑप्शन आहे बघा. इथे दिसला कर्सर बघा. इथे आलात ना की इथे तुम्हाला TCS दिसणार. इथे 1% एंटर मारायचा. ऑटोमॅटिक 1% घेतला बघा. तो इथे ऍड करायचा. ऑटोमॅटिक 240.50 कॅल्क्युलेट करणार. प्लस तुम्हाला काय डिस्काउंट असेल टोटल बिलावर किंवा तुमचं हमाली लेबर चार्जेस असेल किंवा तुमचं फ्रेट म्हणजे कधी पॅकिंग फॉरवर्डिंग चार्जेस असेल ते बाबा 100 रुपये ऍड करायचे. ते पण ऍड करू शकता इथे. ओके ते अदर चार्जेस मध्ये येतात तुमचं TCS आणि अजून काय डिस्काउंट किंवा काय असेल ते. TCS 1% हो 1% असतं तुमच्या TCS. बस त्याप्रमाणे इथे तुमचं ऑटोमॅटिक सगळं ऍड होऊन टोटल बिल दिसणार. 24,390 तुमचं बिल झालं बघा. बस हे टोटल क्रॉस चेक करायचं. बिल मॅच झालं की ते सेव्ह बटनला क्लिक करायचे. ओके केलात की तेवढा स्टॉक तुमच्या हिशोबाला तो PP नंबर ऍड झाला. समजलं. ओके क्लोज करून बाहेर आलात स्टॉक परत बघण्यासाठी स्टॉकला यायचं. स्टॉक रिपोर्टला यायचं. ओकेला बटनला क्लिक करा. हे सगळं तुमचा स्टॉक अपडेट होऊन आलं. इथे प्रिंट बटनला क्लिक करा की ते सिंगल क्लिक वर तुमचं दिसणार. ओके आता इथे बघितलं तर बघा ह्याचे आपण 100 ऍड केलेले, ह्याचे 10 ऍड केलेले. परचेस लिस्ट मध्ये ऍड झाला तुमचा स्टॉक. ओपनिंग प्लस क्लोजिंग मायनस सेल प्लस तुमचा क्लोजिंग. बोला समजलं. आणि कधी सुरुवातीला तर कधी मला कॉल करा. तुम्हाला इंडेक्स वर जसं आता दिसतंय ना असंच तुम्हाला सांगू शकतो. एकदा तुम्ही स्वतः ऍड करत गेलात मी सांगतो तुम्ही 2 दिवसात पुढे सॉल्व्ह करू शकता. एकदम काहीच नाही. तुमचा तर एकदम इझी आहे तुमचा ट्रेड बाकीच्या ट्रेड पेक्षा. ओके पुढे सांगा. तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला आणि काय तुम्ही सांगा. आता मागलेली बिल बघा जेवढ्यासोबत मला परचेस आपण मारलं इथे परचेस मध्ये झालात इथे सगळी बिल दिसणार. इथे पण सेम बॅक डेटेड बिल बघायचे. टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची. इथे बिल आला. हे अमित ट्रेडरचं मी असं डमी बिल मारलंय. मला नको आहे. मी इथे डबल क्लिक करणार. ओपन करणार. इथे खालीच ऑप्शन आहे बघा वरती डिलीट बटनला क्लिक करून मी डिलीट करून टाकणार. मग तो तिकडून पण डिलीट होणार ना. हा स्टॉक आपला कमी होणार तेवढा. कारण हे आपण डमी मारलेलं ना तुम्हाला दाखवण्यासाठी. बस ओके केलात की तुमचं बिल निघून जाईल. आणि आता आपण जे बिल मारले ती पण डिलीट करायची. यस इथे POS ला यायचं. इथे खाली बिल पडलेली आहेत बघा. ओके इथे डबल क्लिक करा त्या बिलावर. इथे खाली ऑप्शन येतो डिलीट एंटर. यस ओके इथे इथून पण बॅक डेटेड बिल बघू शकतो आपण. आता डिलीट केलं का स्टॉक तुमचा होता पुन्हा ऍज इट इज रिटर्न जाणार.
हिशोबाला ओके विलंब डिलीट केल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला समजणार, डिलीट केला तर त्याचा रेकॉर्ड पण तुम्हाला समजणार. ओके ओके आता काही नाहीये बघा. आता तुमचं फर्स्ट 1 नंबर पासून बिल पडणार. 1 नंबर बिल नंबर आला बघा. बस तुमचा जेवढा आपण आता स्टॉक भरलेला तेवढाच आता सॉफ्टवेअर मध्ये अवेलेबल आहे. इथे स्टॉकला आलात, स्टॉक रिपोर्टला एवढा स्टॉक तुमचा अवेलेबल होईल. ओके आपण आता भरला तेवढं. परचेस आणि सेल काही नाही, जेवढा स्टॉक आहे तेवढा तुमच्या क्लोजिंगला आहे. इथे हे बघा 39 ला 39, कारण सेल मध्ये अजून ट्रान्झॅक्शन काही झालेलं नाही. ओके अजून पुढे सांगा, अजून काय सांगू तुम्हाला. आणि काय असेल त्याप्रमाणे विचारत चला. आज बऱ्यापैकी तुमचं झालंय, सगळं स्टॉक पण अपडेट करून दिलंय. मेन म्हणजे काय, आलेला माल भरणे आणि रेग्युलर काउंटर एंट्री म्हणून तुम्ही सेव्ह करणे. बाकी सगळं काम तुमचं सॉफ्टवेअर करणार ऑटोमॅटिक. हे बघा सर, तुम्ही इथे ह्या स्क्रीनवरच बघा मोठा. इथे बघा उजवीकडे सगळे बटन्स आहेत. मी चालू करून एकदा क्लोज करण्यापासून एकदा चालू करा, परत दाखवतो. ओके आता तुमचं काम झालं ना. हे बघा इथून हे क्लोज करायचं वरून सॉफ्टवेअर. क्लोज केलात की ते क्लोज विथ बॅकअपला एकदा क्लिक करायचं, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर क्लोज होणार. इथे ओके म्हणायचं आणि इथे हे बघा क्लोज बटनला एकदा क्लिक करायचे. हे क्लोज झालं. डेस्कटॉपवर बघा तुमच्या इथे हे बघा हे बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे बघा. हे डबल क्लिक करायचे की ओपन होणार. इथे कंटिन्यू बटनला क्लिक करायचे, एंटर मारा एकदा. हे तुमचे पीएस शॉपीचं नाव आलं बघा. एंटर मारा त्याला. एंटर म्हणजे हे की किंवा ती की कोणती वापरा. ओके 1 टाका, नंबर 1. हा इकडे पण हे न्यूमेरिक कीपॅड असतं. एंटर मारा, पुन्हा सेम 1 आणि दोनदा एंटर बटन दाबा. यस की तुमचं लॉग इन झालं बघा सॉफ्टवेअर. तर उजवीकडे बघा पीएस आहे बघा. पीएस शॉर्टकट त्याला कंट्रोल क्यू आहे किंवा पीएस. हो बरोबर. बस न्यू बटनला क्लिक करा. जस्ट पोर्टल स्कॅन करायला सुरू, बाकी काही करायचे नाही, फक्त स्कॅन मारायचं बारकोड. एकदा तो स्लीप मोडला जातो यूज नसेल तर. एकदा फक्त त्याला वेकअप केला की तो एकदा चालू झाला की कंटिन्यू चालू होत राहणार. हा मग 1 सेकंद तो बूट झाला. आता करा, तिथे क्लिक करा जरा बारकोडच्या इथे. आता करा, पण दाखवतो. अजून 1-2-3 कोणते तरी स्कॅन करा. नाही काय चुकलं सांगा. थांबा तिथे ओके करा. एंटर मारला ते चालतो की ओके. आणि ते घालू अगोदर. बॅकस्पेस मारा. बॅकस्पेस मारा डायरेक्ट. ते काय झालं सांगा. QR कोड स्कॅन होतो, त्याच्यावर बोट ठेवायचं QR कोड. आता स्कॅन करा. ओके अजून एक दुसरा बँड कोणता तरी स्कॅन करा. ओके आणि सपोज ह्याच्यातलं आपण कस्टमरने ती सांगितलेली पण आयत्या वेळी कॅन्सल केली. अशा वेळी काय करायचं, त्याच्यावर फक्त माऊसने सिलेक्ट करायचं, क्लिक करा त्याच्यावर. सपोज मधला ब्रँड नको आहे, जो ब्रँड नको सिलेक्ट करायचा, हे करा क्लिक करा त्याच्यावर, सिलेक्ट करा. आता सोबत जो नको आहे तो सिलेक्ट करायचा आणि कीबोर्ड वरून डिलीट बटन दाबायचं फक्त. डिलीट करायचं. हो हे बघा डिलीट आहे, मोठी की उभी ही का ही डिलीट. बस एंटर मारा. ओके करा तुम्ही वरती, ओके करा त्याला. आता ते वरचं घालवा जरा ते. हा हा आता क्लिक करा, डिलीट मारा. ओके करा त्याला, एंटर मारा त्याच्यावर. एंटर 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 मारा द्या, मारा एंटर एंटर. ओके एस्केप करा एकदा. एस्केप म्हणजे ती की. हा आता डिलीट करा. तर वरची तुमची एंट्री अर्धवट राहा, आता निघून गेला बघा. सपोज चुकून ऍड केला किंवा असं होतं पहिल्या देतो कस्टमरला, आपण ऍड पण करतो पण कस्टमर आहे ते चेंज करतो, मग तुमचं तुम्ही इथे चेंज करायचं आहे. ओके समजला. मग तो तुमचं निघून जाणार, नवीन द्याल तिथे ते स्कॅन करा, ती याच्यामध्ये ऍड होईल. ओके ऍड करून झालं तर काय करणार, बस सिंगल सेव्ह केलं की ती एंट्री झाली, तिकडे सेव्ह झाली, नवीन नेक्स्ट कस्टमर पासून सुरू होईल तुमचं. चालेल.
ओके सर, आणि एकदम इझी आहे, तुम्ही स्वतः एक 4-5 एंट्री मारल्या लिस्ट होऊन जाते. असं विषय. आता तुमचा सगळा स्टॉक वगैरे सगळं रेडी केलेलं आहे, सगळं रेडी केलं मगापासून, तुम्ही डायरेक्ट आतापासून काउंटर करू शकता. ओके, आता या आता कुठे पीओसी विंडो ओपन करून ठेवा. मी 2 एंट्री देतो. हो, पीओसी एंट्री ओपन करून ठेवा. ठीक आहे, चला येतो जरा. हा येस येस, ओके सर, पुढे आला ते या. हो बरोबर. एस्टिमेट स्कॅनिंग. पीओसी ओपन करून ठेवा. बरोबर, एंटर मारा की न्यू बटनला क्लिक करा. बरोबर, ओके, स्कॅन मारा. एक येतो 2 मार. काय म्हणतो? अरे, याच्या जागेवर क्लिक करा, माऊस जरा बाजूला गेला तुमचा, बारकोडच्या इथे एस्टिमेटचा स्कॅन. बाजूला. हा आयटम कोड आहे ना, आयटम डावीकडे पहिलाच ऑप्शन, वरती वरती बॉक्स आहे तो. हा, बरोबर. करू ना आता. ऑनलाईन करू. ओके, किती आहेत बॉटल? किती आहे? एकच ना. त्या 2, त्यावाल्या 2 आतमध्ये 2 एक गेली. एक गेले ना. ती 2. त्या 2. ओके. गेलं तेवढं स्कॅन करायचं. ओके, बस बस, झाले 3 झाले. आता एक मायनस आता करायचं. काय करा, डबल क्लिक करा त्याच्यावर तुला 2 आणि एंटर मारा. एंटर मारू ना. हा, एंटर मारा द्या. ओके. समजलं. एंटर मारायचं पुढे. मारा, एंटर मारा द्या. एंटर, इथे 1 करा, क्वांटिटी 1 करा ना तिथे. हा, इथे 1 करा आणि एंटर मारा फक्त, बस. मारा, एंटर मारा, एंट्री कम्प्लीट करा. ओके, बस एस्केप करा एकदा, बस. ऍड झाले बघा, आता 1 झाले बघा. हो 1 नाही. हा तिथे ठेव. बरोबर आहे. हो का? समजलं आता. त्या 2 आहेत काय? हो, 2. ओके, एंटर मारा, एंट्री कम्प्लीट करा ना सर. हा, झाली ना. नाही, एंटर मारा ना, तर ते खाली ऍड होणार, बिलात ऍड नाही झाली ना. ओके, एस्केप करा एकदा. आता 2 झाल्या बघा खाली. हा, 2. तुम्ही वरती टाकलं की ते एंट्री प्रोडक्ट खाली ऍड झालं पाहिजे लिस्ट मध्ये तुमच्या. पुढे. बस सेव्ह करून टाका. ओके, हे तुमच्या 2 स्टॉकला लेस झाल्या तुमच्या. माझ्याकडे आहे का मला? झालं. ते ऍड झालं ना. ते हो, ओके. हे किती? एक झाली ना. ठीक आहे. झालं. ओके. येस, अजून नाही बिट. हे आता सेव्ह करू. एलिमेंट असतो. हो आहे. बस झाले. नेक्स्ट, इथे हे विंडोज ऑन करून ठेवायचे नेहमी पीएस ला. ठीक आहे. कस्टमर आला देताना स्कॅन करून द्यायचे तुम्हाला. हो. आणि एक बरं तुम्हाला इकडे टॅली करत बसायची गरज नाही. रेग्युलर कस्टमर तिथे अमाऊंट दिसणार. टोटल 5 बॉटल मारले बाबा, 1000 झाले, 2000 झाले, 4000, तिथे दिसणार. ऑटोमॅटिक रेट पडणार. दे. ऑटोमॅटिक सिंगल स्क्रीनवर समजणार तुम्हाला. देतात एकदा ते.